नमस्कार, अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण दोडक्याची थालीपीठ कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे। त्याच्यासाठी आपण दोडके घेतलेत, हे पावशेर दोडके घेतलेत। ह्याच्यात वरचा शिरा काढणार आणि हे किसून घेणार आहे। ज्वारीचं पीठ घेतलंय, जास्त मोठा कुंडा घेतलाय ज्वारीचं पीठ, छोट्या कुंड्यात घेतले गव्हाचं पीठ। हे चाळून घेतलेलं आहे। 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी डाळीचं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ। आता आपण दोडका पहिला किसून घेऊया। दोडका चिरून पहिला कडू आहे का बघायचा, कडू असला तर घ्यायचा, नाही आहे कडू, आपण बघते। हे वरचं काढून घ्यायचं, शिरा जून आहे जरा, त्यामुळं छान लागतात थालीपीठ खायला की। कवळा असेल तर शिरा सकट घेतला तर चालतोय, हा थोडासा जून आहे त्याच्यामुळे मी काढून घेते। आता हे खिसून घेऊया खिसणीने। खिसून घ्यायचा असा दोडका। आपण दोडका खिसून झालाय, 2 दोडक्याचा एवढा खिस पडलाय। तर ह्याच्यात आपण ज्वारीचं पीठ घालायचं, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ। आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे ओवा, डाळीचं पीठ असल्यामुळे ओवा घालायचा। लसूण आणि मिरचीचा ठेचा, तुम्ही तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे घाला तिखट। कोथिंबीर घालायची भरपूर। ठेच्यात मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ आता थोडंच घालणार आहे मी। दही 2 चमचे घालायचे, म्हणजे मऊ होतात थालीपीठ। 1-2 चमचे दही घालायचं। हळद, हिंग, तेल घालायचं थोडंसं। लाल तिखट थोडं घालायचं आहे। हे सगळं एकसारखं मिक्स करून घेऊया। सगळीकडे आधी असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाले, आता मळून घ्यायचं। थोडंसं घट्ट मळायचं। हे मिक्सरच्या भांड्यात मिरचीचा ठेचा केलेला आहे, ते पाणी धुवून घालते मी। तर थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं। हे असं गोळा मळून घ्यायचा, मळून झालेला आहे। तर आपण लगेचच ह्याला काय भिजत वगैरे ठेवायची गरज नाही, लगेच थालीपीठ करायला घेऊया। आता आपण थालीपीठ करायला घेऊया। तर तवा गरम करायला ठेवलाय, हा रुमाल घेतलाय, हा थालीपीठासाठीच वापरलेला आहे। मोठा असल्यामुळे मी 4 पदरी केलाय। ह्याच्यावर असं थोडं पाणी टाकायचं, छोटासा गोळा घ्यायचा, पातळ करायची थालीपीठ। आणि असं सरकवायचं बोटाने।
थोडंसं लाटण्यानं लाटायचं म्हणजे मग अजून पातळ होते. असं लाटून घ्यायचं म्हणजे पातळ होतात. बोटानं जर सरकत नसेल तर असं करायचं. एकसारखं परत आणि आता आपण हे तव्यात टाकूया. तवा गरम झालेला आहे, त्याच्यावर तेल टाकते मी आता. तेल सगळीकडे लावून घ्यायचं. जरा पहिल्या थालीपीठाला चिकटतं म्हणून थोडासा गॅस मी मोठा करते. असं टाकायचं. पाणी टाकून परत असे बोटं उठवायची म्हणजे सगळीकडून छान भाजतं थालीपीठ. आता आणि तेल लावायचं, तेल सोडायचं जरा याच्यावर. खमंग खरपूस भाजून घ्यायचं. थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन झाकून ठेवायचं. तोपर्यंत दुसरं थालीपीठ लावते. थोडंसं लाटण्याला लागते. हे थापून झाले. आता ते भाजले का बघूया. चांगलं भाजले. आणि असं उलटून टाकायचं. असं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं दोन्ही बाजूने. हे दोन्ही बाजूनं भाजले छान. हे बघा. तर हे काढून ठेवूया बुट्टीत. गरम गरम छान लागतं दही थालीपीठ किंवा लोणी थालीपीठ. तर अशा पद्धतीने मी करून घेते बाकीचे थालीपीठ. अजून एक दाखवते तुम्हाला. तेल सोडायचं साईडला. थोडंसं पाण्याचा हबका द्यायचा आणि झाकून ठेवायचं. गॅस मिडियम करायचा. दुसरं पण थालीपीठ झाले आपलं. हे बघा. भाजायचं चांगलं खरपूस म्हणजे छान लागते खमंग. वास तर खमंग यायला लागलाय. आता काढून घेऊया. मी आता सगळे थालीपीठ करून घेते. दोडक्याची थालीपीठ आपली तयार झाली. ही दोडक्याची थालीपीठ दह्यात थोडीशी मी मिरची पावडर टाकली आहे, ठेचा
थोडासा मुगाची उसळ तुम्ही कुठली पण घ्या, मुगाची घ्या किंवा मटकीची घ्या, चालतंय, चवळीची घ्या. मुगाची उसळ आणि काकडी. अशा पद्धतीने तुम्ही दोडक्याची थालीपीठ करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.